तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग काय सांगू झाले काहीची आबाही काय सांगू झाले काहीची आबाही पुढे चाली नाही पुढे चाली नाही आवडीने आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग गर्भाचे आवडी मातेचा डोहळा गर्भाचे आवडी मातेचा डोहळा त्याची ताजी भाळा तेथे बिंबे आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग तुका म्हणे तैसा ओतला सेठसा तुका म्हणे तैसा ओतला सेठसा अनुभव तरीसा दुखाला आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाची अंग आनंदाचे आनंदाचे डोली आनंद तरंग आनंदाचे डोली आनंद तरंग मनुष्य जीवनातील आनंदाचे स्वरूप. परमेश्वरात कोठे शोधाळ जाण्याची गरज नसते. तो प्रत्येक प्राणी मात्रात अंशरूपाने स्थित असतोच. ते पाहणारी दृष्टी मात्र आपणाजवळ हवी. प्राणी मात्रातच नव्हे तर संपूर्ण जगतातच त्याचे अस्तित्व आपणास जाणवते. प्रातःकाळी उमलणारी सुंदर सुंदर फुले, त्यातून दरवळणारा सुगंध, धुळधुळ वाहणारे झरे, शीतल जल पुरविणाऱ्या नद्या, मंद मंद वाहणारा वारा, या सर्वांमध्ये त्याचेच तर स्वरूप आपणास पाहायला मिळते ना. आपले मन सुमन असले की त्यात चांगले विचारच येतात. सृष्टीतील साऱ्या वस्तू सुंदर दिसू लागतात. मन शुद्ध असले की त्यात कोणाबद्दलही द्वेष ईर्ष्या उत्पन्न होत नाही. आपल्या डोळ्यांनी परमेश्वराचे मंगल रूप पाहावे, कानांनी त्याची भजने स्तुती कथा कीर्तने ऐकावी, वाणीने त्याच्या मधुर नामांचा उच्चार करावा आणि मनाने त्याच्या दिव्य स्वरूपाचे चिंतन करावे. आपल्या वाणीचा उपयोग सर्वांबरोबर मधुर भाषण करण्यासाठी करावयास हवा. कोणाबद्दल कटुवचन तर बोलायचे नाही, परंतु त्याचा विचार सुद्धा मनात आणावायचा नाही. भगवान श्रीकृष्णांनी गीतेत सांगितल्याप्रमाणे आपण परमेश्वराला आपल्या मनात स्थिर करायचे, म्हणजे आपले मन त्याच्या भोवती फिरत राहील, त्याचेच चिंतन करीत राहील. परमेश्वराच्या सानिध्यामुळे मन नेहमी शांत आणि प्रसन्न राहील. सुख आणि मान या दोन गोष्टी दुसऱ्यांना देण्यासाठी आहेत, घेण्यासाठी नाही. आपणास कोणी मान द्यावा, सुख द्यावे ही कल्पनाच मनात आणू नये. आपण मात्र सर्वांना अधिकाधिक सुखी करण्याचा, मान देण्याचा प्रयत्न करीत राहावे. हाताचा उपयोग सर्वथा देण्यासाठी करावा, घेण्यासाठी हात कधीही पुढे करू नये. हातांनी केलेल्या दानाचा उच्चार तर कधीच करू नये, कारण देणारा असतो तो परमेश्वर, आपण असतो ते केवळ माध्यम. अहंकार
हा आपणा सर्वांचा महान शत्रू आहे. तो केव्हा आपले डोके वर काढेल त्याचा नेम नसतो. आपण मात्र त्याबद्दल सदैव जागृत असायला हवे. आपण आपणास अनेक उपाधींनी जड बनविले आहे. या सर्व उपाधी काढून फेकावयास हव्यात. उपाधी रहित झाल्याने आपणास सर्वांमध्ये मिसळता येईल व जीवनाचा खरा आनंद लुटता येईल. हरि ओम तत्सत. हरि ओम तत्सत.